नमस्कार, माझं नाव ओंकार तावरे आणि आपण आज किल्ला व सैनिक या प्रकारची गणितं पाहणार आहोत. त्यातलं पहिल्या प्रकारचं पहिलं गणित असं आहे. एका किल्ल्यावर 600 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न 40 दिवस पुरते. 20 दिवसांनी 360 सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील लोकांना किती दिवस पुरेल? असा हा प्रश्न आहे. तर याचा आपण आता गिवन कसं लिहूया? याचं लिहिण्यावरती आहे. हा टाईप जरा मुलांना थोडासा अवघड जातो, हा टाईप. पण त्याच्या लिहिण्यावरती आहे की ते गणित कसं सोडवायचं. याच्यामध्ये दोनच कीवर्ड आहेत, एक म्हणजे सैनिक आणि त्यांचे दिवस. तर इथं आपण सैन्य किंवा सैनिक लिहून घेऊयात आणि त्यांचे दिवस हे लिहून घेतले. सुरुवातीला किल्ल्यावरती किती सैन्य होतं? तर 600. सुरुवातीला किल्ल्यावरती 600 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरचं अन्न किती दिवस पुरत आहे? टोटल 40 दिवस पुरत आहे. आता त्यांनी पुढचं वाक्य काय दिलंय? 20 दिवसांनी किंवा 20 दिवसांनंतर. तर दिवसाच्या खाली दिवस घ्यायचे, पण 20 दिवसांनंतर सांगितलेले. तर यातून काय करायचे? 20 40 मधून वजा करायचे. म्हणजे आता 20 दिवस झाले, 40 मधून 20 गेले, राहिले किती? तर 20 दिवस. 20 दिवसांनी 360 सैनिक निघून गेले. तर किल्ल्यावरचे काय झालं? 20 दिवसांनंतर 360 सैनिक, सैनिकाच्या खाली सैनिक घेतली, 360 सैनिक काय झाले? निघून गेले. निघून गेलेत म्हणून आपण काय घेतलं? इथं मायनस साइन घेतलेलं आहे. आता याची वजाबाकी करूया. शून्यातनं शून्य गेला, शून्य. इथं काही नाही, 10. 10तून 6 गेले, 4. 1 हातचा आला आणि 3 आणि 4, 6तून 4 गेले, 2. आता त्यांनी पुढे काय विचारले? तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील लोकांना किती दिवस पुरेल? आता शिल्लक किती सैन्य आहे किल्ल्यावरती? 240 सैन्य शिल्लक आहे. तर सोडवताना काय करायचं? या पहिल्या 600 ला गोल करायचा. 600 गुणिले 20 भागिले 40. हे नेहमी असंच लिहून घ्या. या पद्धतीने लिहिलं तरच हे गणित पटकन सुटतं. सुरुवातीचं सैन्य होतं किल्ल्यावरती 600, त्यांना 40 दिवस अन्न पुरायचं. 20 दिवसांनंतर, म्हणून 20 वजा केले, शिल्लक राहिले 20. 20 दिवसांनंतर किल्ल्यावरचं 360 हे सैनिक निघून गेलं. निघून गेलं म्हणून परत एकदा हे वजा घेतलं. 600 मधून 360 गेले, राहिले किती? तर 240. आता हे लिहिताना कसं लिहायचं? 600 गुणिले हे 20 भागिले 240. आता सिंपल गुणाकार आणि भागाकार आहे. शून्याला शून्य गेला, बे के बे, बे के बे, बे दुने 4, हे 12 पंचे 7 आणि हा शून्य इथं आला. म्हणजे आता किती? जे 240 सैन्य किल्ल्यावरती शिल्लक आहे, त्या सैन्याला ते शिल्लक जे अन्न आहे, जे 20 दिवसासाठीच होतं, ते आता किती दिवस पुरणार आहे? टोटल 50 दिवस. जर हे गणित लक्षात आलेलं आहे तर सेमच प्रकारातलं याच पद्धतीचं अजून एक आपण गणित घेऊयात. त्यात काय दिलेलं आहे? पुढचं गणित बघा. पुढचं गणित असं आहे. एका किल्ल्यावर 900 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न 50 दिवस पुरते. 45 दिवसांनी 400 सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील लोकांना किती दिवस पुरेल? सेम प्रकाराचं गणित आहे. इथं काय घेणार आपण? सैन्य, इथं घेणार त्यांचे दिवस. तर आता सैन्य किती आहे? सुरुवातीचं किल्ल्यावरचं सैन्य आहे 900. हे 900 सुरुवातीचं किल्ल्यावरचं सैन्य आहे. त्यातून आता ते अन्न जे आहे त्या सैनिकांना किती दिवस पुरत आहे? 50 दिवस. 900 सैनिक आहेत, त्यांना 50 दिवस अन्न पुरत आहे. आता पुढचं वाक्य दिले 45 दिवसांनी किंवा 45 दिवसांनंतर. तर आपण बरोबर वजा 45 यातून करणार, कारण नंतर सांगितले. 50 मधून 45 गेले, राहिले फक्त 5 दिवस. 45 दिवसांनी 400 सैनिक हे किल्ल्यावरून निघून गेलेत. 400 सैनिक, सैनिकाच्या खाली सैनिक लिहून घेतलं आणि 400 सैनिक हे निघून गेलेले म्हणून इथं वजा घेतलं. तर आता काय येणार आहे? 0 0, 9तून 4 गेले, आले 5. आता मी तुम्हाला सांगितलं जेव्हा असं लिहून होईल तेव्हा आपण आता काय करायचे? त्यांनी काय विचारले पुढे? तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील लोकांना किती दिवस पुरेल? तर काय करायचं? हे पहिलं सुरुवातीचं सैन्य गुणिले शिल्लक दिवस भागिले शिल्लक सैन्य, असं करून घ्यायचं. तर सुरुवातीचं सैन्य गुणिले 5 म्हणजे काय? तर शिल्लक दिवस भागिले शिल्लक सैन्य.
आता गुणाकार आणि भागाकार आहे, 0ला सगळे 0 गेले, 5ला 5 गेले, राहिले फक्त 9. म्हणजे आता त्या किल्ल्यावरचं जे अन्न आहे ते अन्न या 500 सैनिकांना किती दिवस पुरणार आहे? टोटल 9 दिवस पुरणार आहे. आता किल्ला व सैन्य याचा आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत. दुसऱ्या प्रकारातलं पहिलं गणित आहे 50 विद्यार्थ्यांच्या एका वसतिगृहात. आता इथे काय केले, आधीच्या प्रकारामध्ये सैन्य आणि किल्ला हे दिलेलं होतं, ते बदलून पण देऊ शकतात की वसतिगृह देतील किंवा घर देतील. तर या गणितामध्ये, आणि हे गणित आताचं जे आहे ते नागपूरच्या तलाठी एक्झामला पडलेलं होतं. नागपूरची 2015ची काहीतरी 15चा तलाठीचा पेपर झाला होता, त्या पेपरला हे गणित पडलेलं आहे. 50 विद्यार्थ्यांच्या एका वसतिगृहात 30 दिवस पुरेल इतका धान्य साठा आहे. आणखी 10 विद्यार्थी वसतिगृहात दाखल झाले तर ते धान्य किती दिवस पुरेल? तर इथं सैन्याच्या ऐवजी काय आहे? विद्यार्थी आहेत. विद्यार्थी आणि इथं काय आहे? दिवस. त्याने काय सांगितले? 50 विद्यार्थ्यांच्या एका वसतिगृहात. वसतिगृहामध्ये विद्यार्थी किती आहेत? 50 आहेत. 50 विद्यार्थ्यांच्या एका वसतिगृहात 30 दिवस पुरेल इतका धान्याचा साठा आहे. आणि आणखी आता पुढे काय दिले? आणखी 10 विद्यार्थी वसतिगृहात दाखल झाले. त्यांनी दिवस सांगितलेत का? या गणितामध्ये त्यांनी दिवस सांगितले नाहीयेत, फक्त काय सांगितले? आणखी 10 विद्यार्थी वसतिगृहामध्ये दाखल झाले. दाखल झाले म्हणजे काय? आपण अधिक घेणार. आधीच्या गणितामध्ये किल्ल्यातून सैनिक निघून जात होतं, तर आपण काय घेत होतो? इथं वजा घेत होतो. आता इथं काय होतंय? विद्यार्थी हे त्या वसतिगृहामध्ये येत आहेत किंवा किल्ल्यामध्ये सैनिकही येणार जर असतील तर आपण इथं अधिक घेणार. आता टोटल विद्यार्थी किती झालेत? 60 झालेले आहेत. त्यांनी दिवसाचा काही उल्लेख केलेला आहे का? की दिवस वजा झाले किती दिवसानंतर किंवा दिवस काय, इथं काहीच उल्लेख नाहीये. तर इथं फक्त काय घ्यायचं? 0 घ्यायचं. अधिक किंवा वजा काहीही करा, 0 घ्यायचं. 30 याचं काय येणार? फक्त 30च येणार. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करायचं आपण? सुरुवातीचे विद्यार्थी गुणिले शिल्लक दिवस किंवा जे काही दिवस असणार ते दिवस भागिले नवीन विद्यार्थी. तर 50 गुणिले 30 भागिले 60 असं लिहून घेतलं. आता याचं कॅल्क्युलेशन काय येणार? 0ला 0 गेला, 3 × 3 3 × 6 आणि हे येणार 50च्या निम्म म्हणजे 25. म्हणजे त्या वसतिगृहामध्ये आता नवीन जास्तीचे 10 विद्यार्थी आल्यामुळे जे आधीचं 30 दिवस अन्न पुरत होतं ते आता किती दिवस फक्त पुरणार आहे? 25 दिवस पुरणार आहे. आता दुसऱ्या प्रकारातलं दुसरं गणित आपण घेऊयात. हे गणित जे आता आपण घेणार आहोत ते गणित UPSC ला एकदा पडलेलं आहे. त्यांनी काय दिलंय? एका किल्ल्यामध्ये 1000 सैनिकांसाठी एका महिन्याचे अन्न होते. त्यांनी आता सैन्य आणि त्यांचे दिवस दिलेला आहे. सैन्य किती दिलं आहे? 1000. किल्ल्यामध्ये 1000 सैन्य होतं, त्या सैन्यासाठी एका महिन्याचं अन्न होतं. आता एक महिना आहे म्हणजे साहजिक आपण इथं काय घेणार आहे? 30 दिवस एका महिन्याचं अन्न होतं. 10 दिवसांनंतर, आता इथे त्यांनी काय सांगितले की 10 दिवसांनंतर, म्हणजे आपण इथून 10 वजा करणार आहोत दिवसांमधून. राहिले किती दिवस? 20 दिवस. 10 दिवसांनंतर 1000 अतिरिक्त सैन्य किल्ल्यामध्ये आले. 1000 सैन्य याच्यामध्ये आता किल्ल्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे आपण आता काय घेणार? इथं किल्ल्यामध्ये सैनिकांच्या इथं अधिक घेणार आहोत. म्हणजे आता टोटल सैन्य किती झालेलं आहे? 2000. दिवस वजा का केले? कारण की 10 दिवसांनंतर सांगितलं होतं आणि इथं सैन्य अधिक का केले? तर त्या किल्ल्यामध्ये जास्तीचं 1000 सैन्य आलेलं आहे. तर त्यांनी पुढे काय विचारले? तर उरलेल्या अन्नातून किती दिवस सैनिकांना काम चालवता येईल? आता जे काही शिल्लक अन्न आहे त्यातून त्या सैनिकांना किती दिवस काम चालवता येईल? तर आपलं मगाचीच मेथड 1000 म्हणजे आधीचं सैन्य गुणिले शिल्लक दिवस भागिले नवीन सैन्य. म्हणजे इथं काय येणार आहे? 1000 गुणिले 20 भागिले 2000. आता हे 3 0 गेले, बे हा 0 इथं आला, उत्तर आलेलं आहे 10 दिवस. म्हणजे जे काय आता नवीन सैन्य आलेलं आहे त्या सैन्यामुळे सैन्य झालं 2000. त्या 2000 सैनिकांना शिल्लक राहिलेला अन्न साठा हा फक्त 10 दिवसापर्यंतच पुरणार आहे. आता किल्ला व सैनिक याचा शेवटचा आणि तिसरा प्रकार असा आहे. त्याचं पहिलं गणित असं आहे: एका किल्ल्यावर काही सैनिकांना 50 दिवस अन्न पुरते. 10 दिवसांनंतर 500 सैनिक जास्तीचे आलेत, त्यामुळे उर्वरित अन्न 35 दिवस पुरेल.
तर सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होते? आता याचं आपण जे दिलेलं आहे ते लिहून घेऊयात. इथं लिहून घेतलं आपण सैन्य, इथं लिहून घेतलं दिवस. आता काय दिलेलं आहे, एका किल्ल्यावर काही सैनिकांना, सैनिक सांगितले का सुरुवातीची नाहीये, त्याच्याऐवजी काय दिलं आहे काही, तर आपण काय घेणार तिथे एक्स. काही सैनिकांना 50 दिवस अन्न पुरते. दिवस किती दिलेले आहेत तर 50. 10 दिवसांनंतर, इथं आपण दिवसाच्या खाली दिवस घेतले 10 आणि ते केले वजा, कारण काय सांगितले 10 दिवसांनंतर, म्हणजे दिवस किती राहिले इथं 40. 10 दिवसांनंतर 500 सैनिक जास्तीचे आलेत. आता इथं सैनिकाच्या खाली 500 लिहून घेतलं आणि हे काय झालेलं आहे 500 सैनिक जास्तीचं आलेलं आहे, म्हणून आपण इथं काय घेणार आहे तर अधिक. आता या दोघांची बेरीज कशी होईल, x अधिक 500 म्हणजे किती येतील तर x अधिक 500, ते असं होऊन जाईल. त्यांनी काय सांगितलंय, हे जास्तीचे सैनिक आले त्यामुळे उर्वरित अन्न 35 दिवस पुरेल. तर सुरुवातीला किल्ल्यावर किती सैन्य होतं, तर आपण काय करणार आधीच्या स्टेप सारखंच, सुरुवातीचं सैन्य गुणिले शिल्लक दिवस भागिले नवीन सैन्य, म्हणजे इथं कसं येणार आहे x गुणिले 40 म्हणजे सुरुवातीचं सैन्य गुणिले शिल्लक दिवस भागिले नंतरचं संपूर्ण सैन्य. आणि हे काय सांगितलं यांनी, या सैनिकात ते काय होते, जास्तीचं सैनिक आल्यामुळं जे काही अन्न आहे 40 दिवसाच्या ऐवजी ते किती दिवस पुरत आहे तर 35 दिवस. आधीच्या दोन्ही टाईप मध्ये आपण इथलं उत्तर काढलं होतं, इथलं उत्तर आपण आधीच्या दोन्ही टाईप मध्ये काढलं होतं. या टाईप मध्ये त्यांनी काय केलंय, सुरुवातीची सैनिक नाही दिलेली, पण हे उत्तर इथले जे दिवस आहेत ना ते आधीपासून दिलेले आहेत. त्यांनी काय सांगितलं, जास्तीचे सैन्य 500 सैन्य आल्यामुळं आता जे काय अन्न आहे शिल्लक राहिलं ते अन्न त्या किल्ल्यावरील सैनिकांना 35 दिवस पुरत आहे. तर हे त्याची अशी मांडणी करून घेतली की आता काय नाही तर पुढचं कॅल्क्युलेशन कसं असणार आहे, 40 गुणिले x किती येणार इथं 40 x आले बरोबर, हा ब्रॅकेट पूर्ण इथं डिवाइड मध्ये आहे, तो या बाजूला गेला की काय होणार इज इक्वल टू च्या या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेला की काय होणार तो मल्टिप्लिकेशन मध्ये येणार, म्हणजे 35 गुणिले x अधिक 500. आता 40x तसेच राहिले बरोबर, 35 इंटू x किती आलं 35x अधिक, आता 35 आणि 500चा गुणाकार करायचा आहे, तर इथं काय येणार, हे दोन शून्य पहिल्यांदा लिहून घेतले, 5 5 25 5 हातचे आले 2, 5 त्रिक 15 आणि 2 किती आले 17. म्हणजे आता इक्वेशन आपलं कसं झालंय 40x बरोबर 35x अधिक 17,500. आता आपण काय घेणार, हे x चे x जे काय आहेत ना संख्या ते आपण एका बाजूला घेऊया. 40x आपण तसेच घेतले, 40x वजा वजा का घेतलं तर इथं 35x अधिक मध्ये आहे, इथं काय कोणतंच चिन्ह नाहीये म्हणजे ते अधिक आहे, ते बरोबर चिन्हाच्या या बाजूला म्हणजे काय होणार ते वजा, इथे किती येणार वजा 35x बरोबर राहिलेले 17,500. आता 40x वजा 35x किती आलं 5x बरोबर 17,500. 17,500. आता हे x तसेच आले बरोबर 17,500 आणि हे 5 इथं x च्या गुणाकारामध्ये आहे, ते या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेले म्हणजे ते काय होणार भागाकारामध्ये येणार, म्हणजे इथं ते भागाकारात आले. आता इथं भाग जातोय 5 1 5 5 त्रिक 15 2 शिल्लक राहिले, 5 5 25 आणि हे वरचे दोन शून्य, म्हणजे x बरोबर 3,500. आता हे आपलं x काय आहे, x बरोबर 3,500 आहे, पण आपलं x काय आहे तर सुरुवातीचं सैन्य, आणि त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये तेच विचारलंय की सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होतं, तर सुरुवातीला किल्ल्यावरती किती सैनिक होतं 3,500. आता तिसऱ्या प्रकारातलं आपण शेवटचं गणित पाहत आहोत. शेवटचं गणित असं आहे, एका किल्ल्यावर काही सैनिकांना 70 दिवस अन्न पुरते, 30 दिवसांनंतर 500 सैनिक जास्तीचे आले त्यामुळे उर्वरित अन्न 20 दिवस पुरते, तर सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होते. जे काही दिलं आहे गिवन ते आपण सुरुवातीला लिहून घेऊया. इथं आहे सैन्य, इथं आहेत दिवस. सैन्य किती आहे, एका किल्ल्यावर काही सैनिकांना, सैनिक सांगितलं नाही फक्त काही दिलेले, म्हणजे आपण तिथं सैनिक असं काय घेतलं आपण x घेतलं, काही सैनिकांना 70 दिवस अन्न पुरते, दिवसाच्या इथं आपण 70 लिहून घेतलं. 30 दिवसांनंतर, म्हणजे आता इथं काय येणार इथं दिवसाच्या खाली दिवस आले आणि 30 दिवसांनंतर सांगितलेले म्हणजे इथं आपण काय करणार आहोत वजा, 70 मधून 30 गेले राहिले किती 40 दिवस राहिले. 30 दिवसांनंतर 500 सैनिक जास्तीचे आलेत. आता इथे काय झाले 500 हे सैनिक जास्तीचं
आलेला आहे किल्ल्यामध्ये म्हणून आपण इथं अधिक घेतलं. आता या दोघांची ऍडिशन आपण कशी करणार, x अधिक 500 आणि हे ब्रॅकेटमध्ये. आता इथून पुढचं आपण गणित कसं सोडवतो की सुरुवातीचं सैन्य गुणिले शिल्लक दिवस भागिले नंतरचं सैन्य, ते आपण लिहून घेतलं. x गुणिले 40 भागिले ब्रॅकेटमध्ये x अधिक 500. आणि हे काय सांगितलंय, पुढचं वाक्य त्यांनी काय दिले, हे जास्तीचं 500चं सैनिक आल्यामुळं उर्वरित अन्न त्या किल्ल्यावरच्या सैनिकांना 20 दिवस पुरते. अन्न 20 दिवस पुरत आहे. तर आता आपण काय, आपल्याला इक्वेशन मिळालंय, आता फक्त हे सॉल्व्ह करायचं आहे. 40 गुणिले x किती आलं, 40x बरोबर, हे भागाकारातला ब्रॅकेट इकडे गेले होते, काय होणार तो गुणाकारामध्ये, म्हणजे 20 गुणिले x अधिक 500. 40x तसेच आले, 40x बरोबर 20 इंटू x किती आले, 20x अधिक, आता 20 इंटू 500, तर पहिले 3 शून्य लिहून घ्या, 1 2 3 आणि 2 पंचे 10 म्हणजे 10,000. आता x च्या टर्म एका बाजूला घ्या, 40x, इथं 20x च्या समोर काही नाहीये म्हणजे काय असणार आहे, अधिक असणार आहे. ते बरोबर चिन्हाच्या या बाजूला आल्यावरती काय होणार, ते वजा 20x बरोबर इथले राहिले 10,000. आता 40x वजा 20x किती राहिले, 20x बरोबर 10,000 तसेच आले. आता इथं x बरोबर 10,000 भागिले काय घेतले, कारण की इथं 20x बरोबर गुणाकारामध्ये आहे, ते बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावरती ते येणार भागाकारामध्ये. शून्याला शून्य गेला, 2 पंचे 10 आणि हे वरचे 2 शून्य, म्हणजे x बरोबर किती आले उत्तर 500. आणि आता आपलं हे x हे काय आहे, तर ते किल्ल्यावरचं सुरुवातीचं सैन्य. आणि आपल्याला त्यांनी प्रश्नामध्ये तेच विचारलं आहे की सुरुवातीला किल्ल्यावर किती सैन्य होतं, तर ते आलेलं आहे 500.